ऑन साईडला खेळलेत. बघायचंय क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटला, मात्र त्यांनी पाहिले की चेंडू आपल्याला चाकवतोय. ब्रेक घेऊन उजव्या बाजूला सरकतायत आणि चांगल्या पद्धतीने चेंडू कव्हर करतायत. दोन फिल्डर आपल्याला लक्षण करतायत त्या ठिकाणी. हो, चेंडू फ्लाय होतोय. इनसाइड आउट खेळलेले आहेत. गॅप मध्ये आहे, एक्स्ट्रा कव्हरला कोणी नाहीये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आणि चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये, कारण जास्त वरती होता त्यामुळे वेळ मिळाला लॉंग ऑफच्या फील्डला. चेंडू क्रॉस बॅटिंग करत आहेत. चेंडू टॉप पेजला लागून तो बहुऱ्यासारखा फिरत येतोय. थर्डमॅनला बीट करू शकतो अशा वेळेला. धावसंख्या पुढे सरकते ती आता एक फुल लेंथ, मात्र स्ट्रेट बॅटनी तो चेंडू उचललेला बघायचा. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतोय, मात्र त्याच्या हातातून तो झेल सुटतोय. आकाश फिल्ड बघायला मिळालेलं नाहीये. शफल होतोय फलंदाज. बघायचंय पंचांकडे आपल्याला. सिंगल पूर्ण करतोय आणि इशारा ते अवंतर म्हणून सतीश कृप यांच्याकडून. या अवंतर धावाने धावसंख्या पुढे सरकते ती आता शफलला. या वेळेला चेंडू आखो इशारा. शफल झाले फलंदाज. पडल्यानंतर तो चेंडू वरतोय. मनी टॉल आहे, पण चांगल्या पद्धतीने चेंडू एसटीच्या जवळ असताना सुद्धा गॅदर करताय. गुड कीपिंग. चेतन चाचा, अनिल गुलतकर, अमोल वेतसकर, some of the big keepers. This विश्वात सुप्रीमो 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 नंबर बेचाळीस केलेचा पुढचा चेंडू शफल झाले होते, मात्र तरी ब्लॉकवर बाय तो अटॅक ठेवला होता, मात्र झेल सुटतोय. आश्चर्य वाटतंय कारण अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. एक सूचना, मागच्या वर्षाची जी सीडी आहे आपल्या भारताची विज्ञान समाजाची, ज्यामध्ये आपल्या सगळ्यांचे लाडके कार्याध्यक्ष उद्धवजी यांचा मनोगत आहे, ते या ठिकाणी दाखवावं. हो, बघायचंय बाद होतील अजून एक फलंदाज या ठिकाणी. यस, फलंदाज बाद झालेले आहेत. 6 षटकात आस्किंग रन रेट 7.5च्या रूपाने असं मला सांगण्यात आलेलं आहे की नाशिकचा अटॅक जबरदस्त आहे. जसं पुण्याचा अटॅक आहे, शंकरचा अटॅक आहे, उरणचं, तसंच नाशिकचा अटॅक आहे आणि त्यामुळे नक्कीच फुटबॉल आमचे लाडके प्रेक्षक, महिला कबड्डी तुम्ही बघू शकता. हे फुटबॉल कॉलेज ग्राउंडवर भाईला तुम्ही बघू शकता. परब साहेब युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आता बघू शकता. कार्याध्यक्ष महाशय उद्धवजी ठाकरे. गेल्या वेळेला विरामची हिमांशू, यावेळेला हे राऊंड आहे, पुढच्या वर्षी वानखेड स्टेडियम अनुयायी म्हणून नाही, नव्हे त्याचा सैनिक म्हणून नाही, तर त्यांचा मुलगा म्हणून मी आपल्याला सगळ्यांना त्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो आणि तुम्हाला सगळ्यांना निरोगी दिवस लाभो असे शिवसेना प्रमुखांच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तो पहली बॉल पर विकेट गिरता हुआ राधे एंटरप्राइज उरण था और आउट होकर वापस जा रहे हैं बैट्समैन मणि.
अर्थ मंत्री भी रह चुके हैं, हमारी ओर से उनका 2 मिनट। आम्ही आपले खूप खूप आभारी आहोत अर्जुन साहेब, येणाऱ्या दिवसाच्या वाटचालीसाठी आपल्याला हार्दिक शुभेच्छा। आज आपण इथे आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत। त्यांचे चिरंजीव कॅप्टन अभिजित अडसूळ युवा सेनेकडून पहिल्याच दिवशी सामना खेळले होते आणि आज ते स्वतः या स्पर्धेला सदिच्छा भेट देत आहेत। खूप खूप धन्यवाद साहेब। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो, जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी की है और इस वक्त राधे एंटरप्राइज उरण की टीम की बैटिंग चलती हुई। स्टंप्स के करीब आकर इस बार बेहतर बॉल, इसके साथ ही आउट, बल्ले का बाहरी किनारा लेती हुई गेंद, अपील और अंपायर की उंगली ऊपर उठी और बैट्समैन को मैदान के बाहर जाना होगा। दूसरा विकेट राधे एंटरप्राइज उरण का। नासिक की द्राक्ष पूरी दुनिया में मशहूर है और इस वक्त ऐसा लग रहा है कि उरण के लिए द्राक्ष खट्टी है, क्योंकि 2 बल्लेबाज उनके आउट हो चुके हैं। पहले आउट हुए मणि सूरी से पूरी दुनिया को मंत्रमुग्ध किया और एक कृष्णा है नासिक के, जिन्होंने अपनी बल्लेबाजी के जरिए हमारे दर्शकों को मंत्रमुग्ध किया, खास करके रिवर्स में लेफ्टी बैट्समैन। पावर प्ले चलता हुआ सर्कल, राहुल की गेंद लेग स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर, वाइड बॉल का इशारा। इस बार राहुल की गेंद थोड़ी सी तेज आई अंदर की तरफ, टप्पा खाने का इंतजार किया और फिर बॉटम एंड कॉट कृष्णा, बोल राहुल को जीतना है। इस बार आगे आकर खेलने का प्रयास, इरादे मजबूत। राधे एंटरप्राइज उरण को अभी भी 40 रन चाहिए क्वार्टर फाइनल में प्रवेश करने के लिए। क्रीज से करीब आकर एक बार फिर से लंबा हिट लगाने का प्रयास, शरीर से काफी दूर खेले थे वहां। और महाराष्ट्र के बाहर से भी हम देख रहे हैं, कल इंदौर की टीम आने जा रही है, 9 स्माइल। इसके अलावा हमने पूना, सिबंकी ने ओवर की पहली गेंद बहुत ही खूबसूरत अंदाज में उसको ड्राइव किया है, ऑन ड्राइव के रूप में। वहां पर नजर हटी, दुर्घटना घटी और तुरंत रनिंग बिटवीन द विकेट अच्छी दिखाते हुए रनों को चुरा लिया राधे एंटरप्राइजेस। अगली गेंद सिबंकी, इस बार टप्पा खाकर बाहर की तरफ निकली, परफेक्ट टप्पा था, कॉरिडोर ऑफ अनसर्टेनिटी में टप्पा खाती हुई गेंद, लेकिन इस बार विकेट कीपर की गलती रही, थ्रो किया और वहां पर 1 रन बन गया। सिबंकी की गेंद इस बार बहुत ही बढ़िया इन कटर। अगली गेंद इस बार उठाकर खेलने का प्रयास सफल नहीं हुए, बॉल सीधी कृष्णा के हाथों में सेटल होती हुई 8 रन 2 विकेट के नुकसान पर। एक और की तकनीक के ऊपर ध्यान कम दिया जा रहा है। इस बार मात्र खेला है ऑन साइड पर, शॉर्ट मिड विकेट पर गेंद को फील्ड किया गया है 1 रन के लिए। आकाश के खाते में आता हुआ 1 रन और स्कोर आगे बढ़ता हुआ। इस बार चिप शॉट, दूर से आकर उसको कैच को बनाने का प्रयास और इसके साथ ही आउट, बेहतरीन विकेट। सुरेश ने कैच लिया। तारीफ करनी होगी सिबंकी, उन्हें अच्छी तरह पता था कि समर अपने स्ट्रोक के लिए जाना पसंद करने वाले बल्लेबाज हैं। उनको जानबूझकर ड्राइविंग लाइन से गेंद को शॉर्ट रखा था, ललचाया था ऊपर आकर खेलने के लिए। ऊंचाई जरूर मिली लेकिन अंतर नहीं मिला। तारीफ करूंगा सुरेश की, जो काफी दूर से दौड़ कर आए। दूधिया रोशनी में इस प्रकार के स्कायर कैच को लेना आसान काम नहीं है। बात होती है 1 महीना पहले से ये तमाम क्रिकेटर ड्राइविंग सीखना शुरू कर देते हैं। एकू क्यों नहीं, सुप्रीम तो नया ओवर करेंगे राहुल, जिन्होंने पहला ओवर किया था 4 रन देकर 2 विकेट हासिल किए थे। इस बार बढ़िया गेंद थी, एकू बॉलिंग यहां पर राहुल द्वारा स्टंप्स के करीब आकर इस बार फुल लेंथ की बॉल थी। बल्ले के बैकलिफ्ट को नीचे रखा और केवल लूज बॉटम एंड का इस्तेमाल करते हुए 1 रन पूरा किया। कोई जल्दबाजी में नहीं है इस वक्त। इस बार ज्यादा फ्लाइट देने का प्रयास था, थोड़ी धीमी भी आई गेंद आकाश के लिए दिस टूर्नामेंट। इस बार बल्ले से केवल पुश किया है, थर्ड मैन की दिशा में 1 से ज्यादा मिलना मुश्किल। जहां तक 1 रन का सवाल है, ज्यादा दरकार नहीं रहेगी स्वस्तिक 11 नासिक को। चौके और छक्के ये 33% काम हो चुका है, 67% काम होना बाकी है।
इस बार टप्पा खाकर बहुत देरी से बाहर निकलती हुई गेंद, वाइड बॉल का इशारा। इस बार फुल लेंथ की बॉल और बहुत ही लाजवाब अंदाज में इसको फेंका गया था जो लेफ्ट आर्मर्स है। इस बार एक और बेहतर बॉल, समझ में ही नहीं आया गेंद ने कब टप्पा खाया और कब चली गई विकेट कीपर के हाथों में। बल्लेबाज को बॉल फेंके जा चुके हैं। धन्यवाद संजय। एक और डॉट बॉल, सिबेन जहां रुके थे वो मिली है। इस बीच फुल टॉस बॉल दी, चाहते तो उस बॉल को मैदान के बाहर फेंक सकते थे, तलाइयों का उपयोग किया है, एक रन पूरा किया, एन वक्त पर जाकर दूसरे रन के लिए मन बनाया। इस बार पटक कर करने का प्रयास, बिल्कुल कनपट्टी के बाजू में से जाती हुई, चमकदार। सिबेन की अगली गेंद, इस बार ड्राइविंग लेन से शॉट रखा था, बहुत ही लाजवाब तरीके से गिरता हुआ यह विकेट बैट्समैन को गलती करने पर मजबूर किया। आकाश पिछली बॉल पर डॉट खेले थे, सिबेन को पता था वो क्रीज के आगे, केसी के हाथों में। चौथा विकेट गिरता हुआ। एक बार फिर से पटक कर की गई गेंद और वाइड बॉल का इशारा। इस बार बल्लेबाज के कान पर लगी, डायरेक्ट हिट लगाया था वहां पर। नए ओवर की शुरुआत श्याम द्वारा, श्याम भी बहुत ही बढ़िया बाउंसर से शुरुआत करते हुए, लेकिन वाइड बॉल दी गई है, लेंथ बॉल। इस बार बेहतर बॉल थी, हाफ ट्रैकर जिसको क्रिकेट में कहा गया है। विकेट के बीचों बीच टप्पा खिलाते हुए वहां पर श्याम। पप्पू एक बार फिर से लंबा हिट लगाना चाहते थे वहां पर। बॉलर, ये क्रिकेट में एक मुहावरा है, गेंद को देखना होगा, गेंदबाज को नहीं। इस बार वाइड बॉल दिया है, वाइड बॉल से शुरुआत कृष्णा। और देखिए यहां पर एक और विकेट गिरने की तैयारी में। कोई बात रो, पूरन इंटर 26, बैट्समैन है महेश। इस बार ताकत का इस्तेमाल किया था, टाइमिंग भले ही बराबर ना रही हो, गेंद और बल्ले के संपर्क की आवाज यहां तक सुनाई दी थी मिडोरन को। एक बार फिर से शॉर्ट आर्म पुल करने का प्रयास, बॉल मिड विकेट की जगह जा रही है वाइडिश मिडॉन की तरफ। एक रन पूरा किया, दूसरा पूरा करने जा रहे हैं, दो से ज्यादा मिलना मुश्किल। इस बार मैच को इंटरेस्टिंग किया है पुल करते हुए, लेकिन इसके साथ ही कैच आउट। बिल्कुल ऑस्ट्रेलियन क्रिकेटर्स की अदा में हाथों को ऊपर ले जाकर लिया गया कैच और पारी पर पूर्ण विराम। यहां पर आउट होकर वापस जा रहे हैं महेश, 4 रन बनाकर, और एक और सफलता आ रही है यहां पर की सीरियल्स की तरह। इस बार बल्ले का बाहरी किनारा, कृष्णा के हाथ में आता हुआ एक और कैच, कृष्णा बल्कि कैच को छोड़ते हुए इस बार। पांच बॉल 21 रन, हर एक बॉल पर चौका लगाना ही पड़ेगा। इस बार डॉट बॉल, बहुत असरकारक इस्तेमाल किया है नासिक ने। 10x की गेंदें बहुत हार्ड होती है और उससे बाउंस जनरेट। एक बार फिर से लगभग छाती की ऊंचाई तक आती हुई गेंद, हिटिंग द डेक, जिसको क्रिकेट आउट हो चुके थे और इस साल भी पहले ही दौर में उनकी चुनौती समाप्त होने जा रही है आज। बेहतर बॉल, या बॉलिंग बैटिंग फील्डिंग तीनों विभाग में कृष्णा। तो यहां पर इसके साथ ही खेल समाप्त होता हुआ एक भव्य विजय हासिल की है। यहां पर 43 रन के एक लड़ाकू स्कोर को अच्छी तरह से डिफेंड करने में कामयाब रहे हैं नासिक की टीम। मुबारक हो ये विजय, और कुल मिलाकर इस मैच को उन्होंने 20 रन से जीत लिया है। उपबंध फेरीचा सामनाचा नाणेफेकीचा कॉल होत आहे, त्यांच्यासोबत संजय पोतनेस, बालसुब्रमण्य मय्यर व इतर सहकारी। NYCC ने नाणेफेक जिंकलेली आहे आणि या सामन्यामध्ये सुद्धा त्यांनी नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग घेतली आहे। ही 14 धावा गेसू, 3 चेंडू 3 धावा गेसूला इन अटॅक बघायला पाहिजे, कारण गेसूचे असे काही षटक आहेत, असं काही अष्टपैलू कामगिरी आहे इतिहासामध्ये जे कोणी विसरणार नाहीये।
दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर उमर संघाच्या माध्यमातून सँडी, अभिजित बोरकर, घेसो आणि अनिकेत. तर सँडी 2 षटकं, 2 धावा, 2 गडी बाद. अभिजित बोरकर अतिशय चांगली गोलंदाजी राहुलच्या मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिले. राहुलचं अनालिसिस बघूया. 2.1 षटकं टाकलेत, एकंदरीत 8 धावा दिलेत आणि 2. राहुल गुड प्लेसमेंट, कॅप मध्ये प्ले, पावा प्ले चालू आहे. कव्हरला एकच धाव. आता खरी कसोटी असणार. चांगली गोलंदाजी केली आहे. शॉट खेळायचा प्रयत्न. स्टेप आउट ऑन साईडला प्लेस केले, कोणी नाही. सर्कलच्या आतमध्ये पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावांसाठी येणार नाही. मुंबई नाशिक ही काही पौराणिक जागा आहेत. पडल्यानंतर चेंडू बळतोय. 8 धावा दिलेत आणि एकही गडी बाद नाही. हा फरक आहे 2 संघांमधला, तुम्ही बघू शकता. कारण मागच्याला ओव्हर नव्हतं आणि यावेळेला NYCC आहे. दिस इज अ डिफरन्स. कारण 2 लाखाच्या स्पर्धेमध्ये थोड्या दिवसा अगोदर आज नाशिकचा संघ आणि राजे ऑब्स्टॅकल्स येत आहेत. चर्चा ऑलिम्पिकचे होते, मात्र एशियाड मध्ये वेग प्रचंड आहे त्यांचा. ओ ब्युटिफुल डिलिव्हरी, अगदी प्लेन स्टाईल आहे त्यांचं, तुम्ही बघू शकता. गरीब रनवे रिलीज होत. हो, चेंडू आताच्या मागून टाकला होता. ऑन साईडला खेळत आहेत. सिंगल. एक अतिशय शांत संघनायक आहेत. ऑन साईडला प्लेस केलाय. चेंडू येतोय तो शॉर्टमिड विकेटला. तसं ग्रास रूटला काही कॅप्टन्स असतात तसेच आहेत ते. रिव्हर्स शॉट खेळायचा प्रयत्न सँडी मार्फत. संख्या 12 आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांमध्ये सगळे फटके चालतात म्हणतात. पहिल्या षटकात आज बघा किती वेगळा आहे सँडीचा. रिव्हर्स शॉट खेळलेला आहे आणि गॅप मध्ये हा चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाणार. ओ व्हॉट अ शॉट बाय सँडी. याच्यासाठी मी म्हणतो नवीन फटके. ते 3 विकेट्स पडले होते मागच्या ओव्हरचे याच धावसंख्येच्या अगोदर. त्यावेळेला मात्र मनकड विकेट काढण्याचा प्रयत्न रिलीज व्हायच्या अगोदर फलंदाज पुढे सरकले होते, मात्र चान्स आहे. हा बघा ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू निसटतोय त्यांच्या हातातून. यावेळेला फुल लेंथ होता, अक्रॉस झाल्याने ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय तो बॅकवर्ड पॉइंटला. कव्हर करेपर्यंत एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट होते. अवंतर असणार बघा. क्वार्टर फायनल 3. हो, मनकर विकेट काढण्याचा प्रयत्न. 44 मिनिटं झालेत. बांधून ठेवतायत फलंदाजाला या ठिकाणी. रिव्हर्स शॉट गॅप मध्ये आहे. क्षेत्रक्षक थोडे मागे आहेत. कव्हर करेपर्यंत बघायचं 2 धाबा मिळतील. गुड शॉट फ्रॉम रवी. धाबा आणि 54 विकेट्स. गोलंदाज निघाले. रिव्हर्स शॉट गॅप मध्ये चेंडू जाणार बाउंड्री कडे, मात्र अडवलंय. गुड फिल्डिंग. मॅग्निफिसंट फिल्डिंग. फार वेगाने गेलेत. हा चेंडू ऑन साईडला खेळलेले फक्त स्क्वेअर लेग पण एक फिल्डर आहे. कव्हर करेपर्यंत दुसरी धाव पूर्ण करतायत सँडी. करतायत, कोणी बॅकअप करला नाहीये. घातक असू शकतं. थ्रो बरोबर नाहीये आणि 3 धावा सँडी आणि रवी यांनी पूर्ण केलेले आहेत. गुड थिंकिंग. षटकात 4 धावा दिल्या त्यांनी. बॉडी लाईन खूप चांगल्या पद्धतीने बॅकफुट लावले, जागा बनवली. ऑफ साईडला प्लेस करतायत. चेंडू जातो डीप बॅकवर्ड पॉइंटला. पहिली धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावांसाठी कॉलची वाट बघतायत रवी या ठिकाणी सँडी कडून. जे विनर स्पोर्ट्स नावास परिचय आहेत तो विक्रम आहे फर्स्ट विकेट साठी. गुड बॉलिंग. तो चेंडू खूप चांगल्या पद्धतीने पाठवलाय. हो, व्हॉट अ शॉट. मी अगोदर बोललो याच्यासाठीच ओळखले जातात सँडी. डिफरंट टेक्निक. तसंच ते क्षेत्रक्षक फाईन लेगचे आहेत. त्यावेळेला पुन्हा एकदा खेळलेत, मात्र यावेळेला बॅकवर्ड स्क्वेअर ऑफ द विकेट खेळलेत. क्षेत्रक्षक त्या ठिकाणी दुसरी धाव. गुड रनिंग बिटवीन द विकेट. सँडी होतोय, स्टेप आउट होतोय, मात्र बघायचंय बीट झालेले तरी ते एक सिंगल तिकडे निघणार. सिंगल पूर्ण होते. बघायचंय चेंडू टॉप एजला लागलाय का, मागे येतोय आणि चेंडू कव्हर करेपर्यंत एक सिंगल. दुसऱ्या धावांसाठी जात आहे. धाव बाद होण्याची शक्यता आहे आणि धाव. वैभव गोलंदाज
पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेग डाऊन साईडला फुल केलाय. शॉर्ट मांडलेला क्षेत्ररक्षक आहेत. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये मिस्टेक करतायत, मात्र एक धाव मिळणार. ओ बॉडी लाईन होता, ऑफ साईडला कट केलाय. वैभवला वैभव खूप विचारपूर्वक गोलंदाजी करतात, अँगल सुद्धा करतात आणि वेग सुद्धा वाढवतायत. चेंडू बघायचंय पंचांकडे, पण तर तुमचं मागच्या वर्षी ते मॅन ऑफ द सिरीज आहेत. चेंडू मागे वळवलाय, मात्र क्षेत्ररक्षक समोर आहेत. सुप्रीमो चषकच्या बॅनरवरून दव असल्यामुळे ते स्किट होत आहेत. कॅच मात्र त्यांनी सोडलेलं नाही. किती दव आहे पण सुप्रीमोच्या बॅनरवर बघू शकतो आपण, तो ओलसर पण आपल्याला दिसतोय त्याच्या जातील वैभव याला. हो ऑन साईडला खेळले, ब्लाइंड स्ट्रोक. आज चेंडू येतोय फाईन लेगला. पहिली धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावांसाठी निघतात वेगाने 2 धावा पूर्ण होत आहेत. या षटकामध्ये स्लॉग हाऊस मध्ये घातक आणि विस्फोटक फलंदाजी हे स्ट्रॅटेजी असते. केसी उमरेला पहिला चेंडू लाफ केला उमरेने, मिस टाइम आहे. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरचे फिल्डर खाली येत आहेत आणि यश मिळालंय. उमरला या ठिकाणी बाद केलंय केसी यांनी आणि या ठिकाणी अटॅक व्हायच्या अगोदरच या ठिकाणी शांत ठेवलंय समोरच्या संघाला. गुड थिंकिंग फ्रॉम नाशिक कॅप्टन अनिल. अप्रतिम स्टँडर्ड बघायला मिळतंय. चेंडू ऑफ साईडला कट केलाय, बघायचं कोणी नाहीये. नो मॅच टाइम मध्ये चेंडू ड्रॉप होतोय त्या ठिकाणी. कव्हर पॉइंटला पहिली धाव पूर्ण केली, 2 धावा पूर्ण करतायत बिलाल. ओव्हर द विकेट. चेंडू ऑन साईडला लॉक केलाय, डीपला आहे. बघायचं क्षेत्ररक्षक जज करतायत. चेंडू सीमा रेषेच्या आतमध्ये पडून बाहेर जातो. या वेळेला मिस टाइम होतोय. केसी स्वतः फॉलो थ्रू मध्ये सिलेब्रेट आपला चेंडूला अडवतात. एकाच ऍक्शन मध्ये थ्रो देण्याचा प्रयत्न चिकी सिंगल थांबू शकले नाहीत आणि या 50 धाव फलका लागतायत NYCCच्या. हा चेंडू टॉप एजला लागतोय. यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून निघतोय, मात्र थर्ड मॅनला फिल्डर आहे. सिंगलच मिळणार आहे. 51 वर धावसंख्या पुढे सरकते. 13 धावा. सँडी 13 चेंडूत 18 धावा. या दोघांमध्ये 34 धावांची पार्टनरशिप बघायला मिळते आणि त्याच्यानंतर असं वाटलं होतं की बिलाल आणि उमर स्लॉग हाऊस मध्ये विस्फोटक फलंदाजी करतील. अशा वेळेला केसीने उमर सारख्या अत्यंत फॉर्म मध्ये असणाऱ्या टेनिस विश्वातल्या खेळाडूला बाद केलं, मिस टाइम करायला लावलं आणि उमर बाद झाला. मात्र बिलालने हिंमत हारली नाही. एका बाजूने किल्ला लढवत ठेवला आणि अटॅकिंग मूड या ठिकाणी दाखवला स्लॉग हाऊस मध्ये आणि संघाच्या धावसंख्येला नेऊन ठेवतात 52 या धावसंख्येवर. षटक संपले 6, धावसंख्या झाली 52, गडी बाद झाले 3. सरास टार्गेट देत आहेत 53 6 षटकामध्ये. आस्किंग रन रेट प्रति षटकाच्या मागे 8.5च्या रूपाने. राहुल 2 षटक 16 धावा, 0 एकही गडी बाद नाही. मागच्या वेळेला त्यांनी जर बघितलं तर धावा दिल्या होत्या मैदानावर की 7 आणि 2 गडी बाद केले होते. एक बार फिर से ड्राइव किया है लॉन्ग ऑफ पर, लेकिन इस बार बहुत ही बेहतरीन क्षेत्र रक्षक कृष्णा सातपुते. इस बार सैंडी ने अच्छा कमबैक किया है. अब यहां से होने वाले हर एक मैच को आप बहुत करीबी से देखेंगे. देयर विल बी क्लोज फिनिशेस. इस बार कृष्णा बॉल को जमीन पर रखने में कामयाब रहे. 1 रन जरूर बना है. स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन. बनने वाले 5 ही रन कृष्णा के नाम पर. इस बार बहुत ज्यादा फ्लाइट दी थी, बहुत ही लाजवाब चाइनामैन बॉल. इस बार पटक्कर करने की गेंद ऑफ स्टंप की लाइन के थोड़ी सी बाहर. सबमरीन बॉल बल्ले के नीचे से गुजरती हुई और लॉन्ग ऑफ. इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास और कृष्णा आउट. दिस इज द बिग विकेट. मैच का टर्निंग पॉइंट अभिजीत बोरकर. उन्हें पता था कृष्णा स्ट्रोक के लिए जाना पसंद करेंगे. कृष्णा ने बहुत बड़ी गलती की और कृष्णा की पारी समाप्त होती हुई. अभिजीत बोरकर को जिसका पूरा श्रेय जाता है. कृष्णा के दिमाग में सोच ये थी कि नया बॉलर है, मैं उसको सेटल नहीं होने दूंगा. अभिजीत की सोच ये थी कि कृष्णा की जो सोच है उससे मैं एक कदम आगे चलूं. सोच को बदलो, सितारे बन गए हैं. शाह इस बार बल्ले का बाहरी किनारा, कैच आउट हो सकते थे वहां पर. डायरेक्ट हिट और इसके साथ ही आउट. बिलाल का थ्रो. बिलाल करे कमाल, करे धमाल, बेमिसाल बिलाल. सीधा थ्रो स्टंप्स पर और नासिक का ढोल बाजा शांत हुआ है इस वक्त. 2 विकेट कृष्णा सातपुते और उसके बाद तुरंत आउट होकर वापस जाना पड़ रहा है यहां पर मुन्ना. वाली बात होगी लेफ्टी वर्सेस लेफ्टी. बोरकर की गेंद ऑफ स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर.
ये कभी कभी हो सकता है क्योंकि तेज आउटफील्ड पर जाती हुई गेंद सीमा रेखा के लगभग 2 गज अंदर उसको रोका गया है। तो बैट्समैन जहां वो इस बार बेहतर बॉल थी, टप्पा खाकर बाहर की तरफ मुड़ी और अमृत पहुंच चुकी है। इस बार ऑफ स्टंप की लाइन के बहुत ज्यादा बाहर थी गेंद, लेकिन बैट्समैन आगे आकर खेलने का प्रयास, बल्ले के नीचे 2 विकेट गिरे हैं इस ओवर में, एक बॉलर के खाते में, एक टीम के खाते में। इस बार बहुत धीमा टर्न, बहुत ही बढ़िया गति परिवर्तन अभिजीत बोरकर द्वारा सीसी ने, उसके जवाब में 9 रन बने हैं 2 विकेट के नुकसान पर। तो यानी कि मैच जीतने के लिए शॉर्ट बॉल थी, केवल बल्ले से दिशा दी है थर्ड मैन की तरफ, चाहते तो इस बॉल को मिड विकेट की तरफ पुल कर सकते थे। गेसु की अगली गेंद, इस बार पहले अंपायर ने नो बॉल दिया है। पहले अंपायर ने नो बॉल, मिड विकेट पर लेकर वाइड बॉल। सत्रह रन 2 विकेट पर, 17 फॉर 2, 17 धावा 2 गड़ी बाद, 36 रनों की आवश्यकता। सुपर 6, एक दाव, 17 चेंडू 28 धावा पाहिजे, 17 बॉल 28 रन चाहिए मैच में वापस आने के लिए, लाने के लिए। इस बार बेहतर बॉल थी, देखना है बैट से टकराई अथवा नहीं। सुरेश ने इस बार ड्राइव किया है आउटफील्ड में, वाइडिश बैटॉन पर, एक से ज्यादा मिलना मुश्किल। बहुत बड़ी गलती, रिवर्स शॉट खेलने की, तीनों स्टंप्स खोलकर रखा था और वहां पर 2 रन तेजी से दौड़कर पूरे करते हुए बैट्समैन, बिल्कुल इस तरह। इस बार लास्ट मोमेंट पर गेंद की लाइन से अपने आप को अलग किया था, धीरे से पुश किया था आउटफील्ड में, लेकिन बॉल पैर से टकराई थी, इसलिए 1 रन लेग बाई के रूप में स्कोर आगे बढ़ता हो, लेकिन केवल 1 रन मिलेगा क्योंकि क्षेत्ररक्षण बहुत ही लाजवाब रवि द्वारा। ओवर समाप्त होता हुआ चौथा, 4 ओवर की समाप्ति पर स्कोर हो गया है 31 रन, यानी कि आखिरी 12 बॉल में मैच जीतने के लिए ओवर लेकर। पहली गेंद इस बार बैकफुट पर जाकर उस गेंद को पटक दिया है, वहां पर कोई फील्डर मौजूद नहीं है क्योंकि पावर प्ले है, और इस पावर प्ले पर पावरफुल बैकफुट कवर ड्राइव 4 रन के लिए। लेफ्टी राइटी कॉम्बिनेशन इस वक्त। इस बार ड्राइव किया बॉलर के बाजू से कम 1 रन मिलेगा वहां पर। 10 बॉल 17 रन, 10 बॉल 17 रन, 10 चेंडू 17 धावा। मार्जिन ऑफ एरर इस वक्त दोनों टीम के लिए बहुत कम है। इस बार उठा दिया आसमान में, इनसाइड आउट खेलने का प्रयास, कैच आउट होने का वहां पर एक मौका और इसके साथ ही आउट। बड़ा विकेट मिलता हुआ यहां पर सैंडी को, इनसाइड आउट खेला था वहां पर बैट्समैन श्याम ने और बहुत बड़ी गलती कर दी, और ये विकेट ने मैच में वापस लाया है एनवाईसीसी को। लगातार 2 डॉट बॉल और अब प्रेशर बनता हुआ। इस बार उठा दिया है, शॉट ऑफ द डे कह सकते हैं, स्ट्रेट डाउन द ग्राउंड, और वहां पर कैच आउट होने का मौका था, वहां पर कैच किया जा। इस बार कैच छूटा वहां पर, डेफिनेटली इट वाज अ लाइफ। ये कैच महंगा साबित हो सकता है, सही समय पर छूटने वाला कैच। क्या ये कैच
इस बार बहुत ही बढ़िया फ्लैशी कवर ड्राइव, पहला रन पूरा किया तेज दौड़ लगाते हुए, दूसरा रन बड़ी आसानी के साथ पूरा। 5 बॉल 12। इस बार बॉल पीछे चली जा रही है, 1 रन। तीन So hard luck नासिक नहीं, विजय हासिल कर ली है NYCC ने, ऐसा हम कह सकते हैं। Congratulations NYCC, they are into semi-finals. So thank you so much everyone. सर्वांचा विशेष आभार. आपलं शेड्यूल इथे संपलाय. उद्या आपली भेट होईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सुप्रीमो, जय क्रिकेट. चेंडू पडतोय, पहिला चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. हा चेंडू पडला एक्झॅक्टली 7:11 हा चेंडू पडलेला आहे आणि या पहिल्या चेंडूत पहिली धाव सुद्धा आपल्याला बघायला मिळते. हा चेंडू दाभोळकरांचा खूप चांगल्या पद्धतीने फॉली करून ड्राईव्ह करतायत ऑफ साइडला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक फार वेगाने येत आहेत. शशांक राणे मॅन ऑफ द सिरीज, मागच्या वर्षाचे सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि मॅन ऑफ द सिरीज 2011चे राणे. यावेळेला चेंडू शॉट 40वा षटकार होता सुप्रीमो चषक मधला. ऑफ साइडला प्लेस केला, ऑफ फॉली करून खूप चांगल्या पद्धतीने चेंडू कव्हरला जातोय. सिंगल पूर्ण केले रोहित यांनी आणि या सिंगलने पॉवर प्ले संपलेला आहे पहिला. लेफ्ट आर्म ओव्हर. हा चेंडू पडल्यानंतर अँगल होतोय, खूप चांगल्या पद्धतीने फ्रंट फुटला आले, बॅटचा फेस ओपन केलं, एसटीला कव्हर केलं, बॅट अँड बॅक चेंडूच्या रेषेत आणून प्लेस केला ऑफ साइडला शॉट कव्हर रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक शॉट मिड ऑफ आहे, लॉंग ऑफ आहे. चेंडू शॉट लेंथ ऑन साइडला पुल केले, शॉट बॅकवर्ड करायला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फुल झेप घेत गाणेकर त्या ठिकाणी झेप घेत त्या झेल घ्यायचा प्रयत्न, मात्र आकाशात तुम्ही बघू शकता या पहिला एक क्रॉस लाईन करायचा प्रयत्न, अँगल होते. पुढचा चेंडू घेऊन या वेळेला हा बाहेर काढला होता चेंडू, बॅकफुट लावले फलंदाज, स्ट्रोकसाठी जागा म्हणून चेंडूला कट केला ऑफ साइडला आणि सिंगल धावसंख्येला पुढे आकार देत आहेत ते. आता दुसरी धाव बाजार. धन्यवाद मात्रे. तर गडी बाजार या ठिकाणी धावबादच्या रूपाने 2011ला उद्घाटन समारंभाच्या वेळेला उपस्थित होते. चेंज ऑफ पेस, टॉस केलाय चांगला, फलंदाज चेंडूची वाट पाहिली, राजेश आणि बॅटचा फेस ओपन करून प्लेस करतायत, सिंगल पूर्ण करतायत. स्वतःचं कार्य उघडून संघाच्या धावसंख्येला पुढे आप सोडली आहे. सांताक्रूजच्या स्पर्धेमध्ये हा पहिला चेंडू ब्रेक होता, मात्र लाईन बघावी लागेल. चेंडू आत यायचा आत आणायचा प्रयत्न केला, मात्र त्या ठिकाणी पंचांचा इशारा वाईट बॉर्डर्गीस खेळाडू लक्षात होता. सुनील नावे यावेळेला ब्रेक, चेंडू आत येतोय, मिडल आणि लेग स्टंपर, जागा बदलली स्ट्रोकसाठी ऑफ साइडला खेळत आहेत. चेंडू बॅकवर्ड पॉइंटला आणि सिंगल या ठिकाणी पूर्ण करून धावसंख्येला आकार देत आहेत आणि खेळणार आहे इंदोर मध्य प्रदेश 52-11 बाईंदर. चेंडू बघायचा आहे पंचांकडे, मागे जातोय, धाव पूर्ण केली आहे, वाईटचा इशारा येण्यासाठी येत आहेत. रायगड जिल्ह्यामध्ये 2 संघ आपण पाहिले, उरण आणि आता एक पनवेल. मध्य प्रदेश पहिल्या दिवशी या ठिकाणी पराभूत झाले होते. हा चेंडू रेषेतून ऑन साइडला ड्राईव्ह करतायत, चेंडू जातोय तो बघायचा आहे लॉंग ऑनला आणि क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उचलण्यामध्ये थोडासा उशीर होते, लॉंग ऑफच्या फील्डला यावं लागलं आणि 2 धावा साइड एजला तुम्ही बॅट टेकवायला पाहिजे.
ऑफ साईडला प्लेस केलाय, चेंडू जातो बघायचंय कव्हरला एका ऍक्शन मध्ये त्या ठिकाणी फिल्डर येते, डायरेक्ट थ्रो द्यायचा प्रयत्न या ठिकाणी. चेंडू ऑन साईडला वळवलाय वाईडिश मिड डाऊनला रोहित यांनी, आणि दुसऱ्या धावांसाठी फार वेगाने येत आहेत आणि 2 धावा रोहित यांनी पूर्ण. खूप चांगलं दिवसाचे सामने कसं काय आलं. आत येतोय चेंडू, ऑफ ब्रेक आहे फाईन लेगला, इनसाइड एज सिंगल, सिंगल धाव संख्या 0 करंट रन रेट आहे. गोलंदाजीमध्ये बदल, नासिर येतोय आतापर्यंत संजय दाभोळकर, सुनील लिनावे आणि चंदन माने, आणि चौथा गोलंदाज आणतायत या ठिकाणी संजय दाभोळकर ते नासिर याला. तर आज शिवसेनेचे ज्येष्ठ आणि नामांकित व्यक्तिमत्व दिवाकर रावते आपल्यामध्ये उपस्थित राहणार आहेत. नामांकित क्रिकेटपटू भारताचे लालचंद राजपूत, तसंच शिवसेनेचे सचिव आणि अत्यंत जबरदस्त अभ्यासू व्यक्तिमत्व अनिल देसाई, त्याच्यानंतर ज्येष्ठ आमदार ज्यांनी क्रीडाची जो ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न, लेट कट, चेंडू जातोय शॉर्ट टर्मॅनला. रोहित जबरदस्त, रोहित असे खेळाडू लक्षात राहतात. ऑफ साईडला प्लेस केलाय राजेश यांनी. दुसरी धाव घातक असणार नाही, तो उशिरा जातोय. 2 धावा, 1 शॉट, पुन्हा एकदा धावून चालणार नाहीये, मेहनत घेत आहे दुसरी धाव, मात्र टेकत नाही बरोबर बॅट. उसळतोय चेंडू, बघायचं पंचांकडे, टॉपेजला लागला काय, चेंडू जातोय मागे, अवंतर इशारा येतोय, लाईन बघावी लागेल, इट इज अ वाईड. यावेळेला आत येतोय चेंडू, अपेक्षापेक्षा जास्त उसळतोय, बॅकफुटला यावं लागलं, रोहितला बॉटम हँडचा वापर करावा लागला, चेंडू रट्ट. तर नासिरचा चेंडू ऑफ साईडला प्लेस केलाय, डायरेक्ट हिट देऊ शकले असते असं म्हटलं जातं क्रिकेटमध्ये. जवळक हा चेंडू ऑन साईडला प्लेस करायचा प्रयत्न, कल्पना कुंभार शाखा संघटक, सुनीता पिसे शाखा संघटक, आणि बघू शकता तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट सुरू झालेला आहे. नासिर लाईन बघावी लागेल या ठिकाणी. हो अगदी ते आपण बघतोय पॉपिंग ग्रीनच्या बाजूला त्या ठिकाणी एक लाईन व्हाईटची काढण्यात आली, त्याच्या साईना द्यायचा बॉटम हँडचा वापर केला पाहिजे की सगळे क्षेत्राचे डीप लाईन प्लेस करतात, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर. दुसरी धाव घातक असणार, डायरेक्ट हिट लागण्याची शक्यता. ओ मॅग्निफिसंट थ्रो, चंदन माने याच्यासाठी ते अष्टपैलू खेळाडू म्हणून ओळखले जातात. वॉटर थ्रो, सुपर थ्रो. दर्शकता म्हणजे सुप्रीमो चषक, गुणवत्ता म्हणजे सुप्रीमो चषक, अप्रतिम स्पर्धा म्हणजे सुप्रीमो चषक, नीट आणि नेटका आयोजन म्हणजे सुप्रीमो चषक, सगळ्या संघांची अतिशय चांगली हॉस्पिटॅलिटी म्हणजे सुप्रीमो चषक, अप्रतिम ऑफिशियल म्हणजे सुप्रीमो चषक, आमचे लाडके प्रेक्षक सांताक्रूजचे क्रीडा समीक्षक म्हणजे सुप्रीमो चषक, अतिशय चांगला नाव आहे. सातत्याने आम्ही तुम्हाला ऐकू. सगळे महाराष्ट्रातले जे आयोजक आहेत या स्पर्धेची वाट बघत असतात. बघण्यासाठी स्पेसिफिकली प्रति षटकाच्या मागे आहे 7.25 रुपये, 7.25 आस्किंग रन रेट दाभोळकर त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी नटराजने दिले. प्रेक्षक जे आता आले असतील या एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर त्यांचं मी स्वागत करतोय. तुमच्या माहितीसाठी पहली गेंद इस बार बहुत खूबसूरत अंदाज में लॉफ्टेड कवर ड्राइव. आउटफील्ड थोड़ा सा धीमा है लेकिन रन बनाने से रोक नहीं पाएंगे बैट्समैन को. तो इस तरह से पहला स्कोरिंग शॉट. तर भावना आणि अष्टविनायक या दोन्ही इस बार बेहतर बॉल थी, टप्पा खाने का इंतजार किया और फिर धीरे से पुश किया 1 रन के लिए. इस बार मिडल लेग पर आती हुई गेंद और दाभोलकर बहुत आत्मविश्वास के साथ उसको ड्राइव करते हुए एक इनफॉर्म बैट्समैन. इस बार बहुत ही चतुर गेंद गणेश की. अगली गेंद इस बार बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई और टैप करते हुए खेला था. स्क्वायर कट की ये सबसे खूबसूरत बात है कि बल्ले को रोल ओवर करते हुए आप स्क्वायर ऑफ द विकेट खेलते हैं. युगांधर विरुद्ध नटराज सेमीफाइनल. इस बार जैसे ही गेंद ने टप्पा खाया, मन बना लिया था उसे आसमान में उठाकर खेलने का.
कैच करने का एक बहुत ही अच्छा प्रयास था, अपनी बाईं ओर छलांग लगा दी थी उन्होंने। नए बल्लेबाज शशांक राणे इस बार विकेटों के पीछे खेला है, फास्ट आउटफील्ड, पहला रन पूरा किया है, दूसरा रन पूरा करने जा रहे हैं। वहां पर देखना है गेंद बल्ले से टकराई है अथवा पैर से, लेग बाय का इशारा। पहली गेंद राणे ड्राइव करते हुए शरीर से थोड़ा दूर खेले थे, प्ले के लिए अभी भी 6 रनों की आवश्यकता युगांधर को। युगांधर पिछले साल की विजेता टीम, ताज रक्षक टीम, लगातार इस वर्ष भी अपने ताज को बचाने की प्रतियोगिता में वे उतरे हैं और फाइनल में उनका प्रवेश लगभग निश्चित। राणे के बल्ले का ऊपरी किनारा लेती हुई बॉल पीछे जा रही है, यहां पर दौड़ती हुई फास्ट आउटफील्ड पर, अब जाकर उसे रोका गया है, लेकिन उसके पहले रन पूरे कर लिए हैं राणे ने, कुल मिलाकर 3। अष्टविनायक आणि भावना या दोघांनी संपर्क साधायचा आहे, बहुत ही आसान सा काम। चंदन माने अंदर, इस बार ड्राइव किया था, कैच करने का प्रयास। अब क्षेत्ररक्षक को लगा होगा कि शायद बुलेट 26 पर खेल रहे हैं नाबाद चंदन माने। इस बार रिवर्स शॉट खेलने का प्रयास जीतने के लिए, और चंदन माने शायद फाइनल के लिए प्रैक्टिस कर रहे हैं रिवर्स शॉट की, ताकि वाईएनसीसी के सामने उस शॉट को खेला जाए। तो इसके साथ ही देखना है अब ये कैच हो पाता है अथवा नहीं। कैच छूटा और चंदन माने, सुनील लिनावे, नासिर और अन्य तमाम खिलाड़ियों को बहुत बहुत अभिनंदन। कार्यकर्त्यांना विनंती आहे त्यांनी मैदानाचा ताबा घ्यायचा आहे। चंदन माने एक महत्वाची सूचना है, स्टेट ओपन टूर्नामेंट शुरू होने जा रहा है। पिछले 3 दिन में 3 टीमों ने सेमीफाइनल में प्रवेश किया है। विनर्स नाला सोपारा, अमृत 11 बांद्रा, उसके बाद हमने देखा कल एनवाईसीसी अंधेरी ने प्रवेश किया सेमीफाइनल में। चौथी टीम का फैसला आज होगा। तो बातों से टॉस होने जा रहा है। विलास चौरी यांच्या शुभ हस्ते टॉस होणार आहे। पहिल्या वर्षी खारदांडा स्पोर्ट्स क्लब यांनी अंतिम फेरीपर्यंत मजल मारली होती, त्यांचा संघ होता। सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष द्यायचं आहे, सर्व व्हॉलंटियर्सनी लक्ष द्यायचं आहे। उद्याचा कार्यक्रमाची पूर्वतयारी आणि व्यवस्था यासाठी आजचे सामने संपल्यानंतर रात्री एक इतर सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहेत। तर सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, आजचं शेड्यूल संपल्यानंतर उद्या अष्टविनायक संघाने नाणेफेक जिंकलेली आहे, अभिनंदन। अष्टविनायक कसलगढ़ ने टॉस जीता है, हमारी ओर से बहुत बहुत अभिनंदन। चांगल्या पद्धतीने 14 जानेवारी 2011 एअर इंडिया कॉलनी मैदान संजय राऊत साहेब उपस्थित होते। यावेळेला 2011चं क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं होतं आणि 2012 या महोत्सवाचं आगमन या ठिकाणी होतं। आणि ॲडव्होकेट अनिल परब साहेब आणि बेस्ट समितीचे माजी अध्यक्ष संजय पत्नी साहेब यांच्या वतीने शिवसेना विभाग क्रमांक 2 आयोजित सुप्रीमो चषक क्रीडा महोत्सव 2012 वर्ष 3 मध्ये मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। सांगताना साहेबांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। आपल्या सगळ्यांचे लाडके श्रद्धास्थान आदरस्थान शिवसेना प्रमुख इंद्रहृदय सम्राट माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण ही स्पर्धा बघतोय। 3रं वर्ष आहे। 2010 ला या महोत्सवाची सुरुवात झाली आणि तुम्ही बघू शकता ज्येष्ठ शिवसेना नेते या ठिकाणी दिवाकर रावते साहेबांचं या ठिकाणी आगमन होते। सगळ्या महिलांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतायत। नगरसेविका
सभापती सुनैना संजय पोतनीस यांचं स्वागत करतात या ठिकाणी. आज या महोत्सवाचा 4था दिवस आणि व्यासपीठावर तुम्ही बघू शकता आपल्या सगळ्यांचे लाडके खासदार मानशी संजय राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. जसं मी उल्लेख केला असो, मल्लखांब असो, शरीरसौष्ठवपटू असो आणि बाकीचे जे सगळे खेळ आहेत या खेळांचा विकास आणि या खेळांना व्यासपीठ देण्याचं काम. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू हात येताना सिंगल पनवेल आणि भावना भाईंदर असा सामना खेळला जातोय. ओव्हर द विकेट हा चेंडू लेग स्टंपर आहे. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न मात्र समोर खेळतात. चेंडू मिड ऑफला जेलच्या रूपाने जातोय आणि या ठिकाणी पहिलाच धक्का दिलेला आहे. तर शिस्त म्हणजे लालचंद राजपूत, डिसिप्लिन, डिटर्मिनेशन, डेडिकेशन म्हणजे लालचंद राजपूत आणि नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून जे लेवलची परीक्षा कोचिंगची केली जाते भारतामध्ये पहिले आलेले ते व्यक्तिमत्व आहेत. सातत्य सचिव म्हणून मुंबई क्रिकेट असोसिएशन यांच्या माध्यमातून बघतोय. त्याच्यामध्ये मुलांच्या बरोबर महिला मुलींचं शिबिर जे सुरू झालं ते आपण बघतोय त्याचे श्रेय त्यांना द्यायला पाहिजे. कारण उपनगरामध्ये सुद्धा आणि तसंच आपल्या परिसरामध्ये सुद्धा सातत्याने मुली पुढे येत आहेत प्रशिक्षण घेण्यासाठी. नवीन फलंदाज निलेश म्हात्रे. दोन सेमीफायनल एक फायनल खेळलं जाईल खुल्या गटातील. आत येणारा चेंडू बॉटमहँडचा वापर केला. चेंडूला प्रेस करतायत ऑफ साईडला शॉर्ट थर्डमॅनला सिंगल. 300च्या पलीकडे धावा दररोज होत आहेत. 30च्या पलीकडे विकेट्स पडत आहेत आणि स्थानिक स्पर्धा आणि स्थानिक सांताक्रूजचे 16 संघ या परिसरातील कलिना आणि वाकोलामधले आणि तसंच मुंबई, महाराष्ट्र आणि बाहेरच्या राज्यातले सुद्धा खेळाडूंना आमंत्रित करण्यात आले खुल्या गटामध्ये. ब्रेक कॉमेंट्री बॉक्सांकडून या वेळेला ऑन साईडला लॉक केलाय. बघायचं आहे व्यंकट येतोय चेंडूच्या खाली आणि दुसरा गडी या ठिकाणी बाद होते भाईंदर मधला. संघाची धावसंख्या 4. ये उड़े हवा अंगात हवा जोश रंगात जरा यही रसा खेळात कसा होश. पाहिलंय मागच्या 4 डिकेडमध्ये 40 वर्षामध्ये असं व्यक्तिमत्व ज्येष्ठ शिवसेनेचे नेते आमदार मानशी सुभाष देसाई साहेब यांचं आगमन होते. गटनेते आहेत ते. त्यांच्याबरोबर रमेश ईश्वरकर हे सुद्धा त्यांच्या बरोबर आहेत. त्यांचं सुद्धा मनपूर्वक स्वागत. प्रबोधन 2020 आपण जे बघतो मागचे कितीतरी वर्ष याच्या मागे आमदार सुभाष देसाई साहेब आहेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनची मान्यता प्राप्त ही स्पर्धा आहे. खेळण्यासाठी खेळाडू आतुरले असतात आणि क्रीडाची ज्योत प्रज्वलित ठेवणं आणि सातत्याने शाळांत विद्यार्थ्यांसाठी फक्त महाराष्ट्राचे खेळ नाही तर सगळ्या खेळांमध्ये व्यासपीठ देणं क्रीडा महोत्सवाच्या माध्यमातून उपनगरामध्ये आणि सातत्याने हे खेळाडू घडतायत. मग कबड्डी असो, खो खो असो, मल्लखांब असो, ॲथलेटिक्स असो, क्रिकेट असो, या सगळ्या खेळांचा विकास म्हणजे आमदार सुभाष देसाई आहेत. आणि तुम्ही बघू शकता शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते आपल्यामध्ये आहेत. ज्येष्ठ व्यक्तिमत्व आमदार सुभाष देसाई आपल्यामध्ये आहेत. खासदार संजय राऊत आपल्यामध्ये आहेत. टीमच्या माहितीसाठी अष्टविनायक पनवेल आणि भावना भाईंदर असा सामना खेळला जातोय खुल्या गटातला. आज 4था दिवस या क्रीडा महोत्सवाचा. हा चेंडू लेग ब्रेक होता पण फुटला घेतलाय. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला मेडलिंग करतायत. मात्र चेंडू हवेत होता, धोका नाही. चेंडू गॅप मध्ये आहे. शॉर्ट कव्हरला सिंगल पूर्ण करतायत फलंदाज. अमोल मुजुमदार, प्रवीण आमरे अशा खेळाडूंचे पावलं ज्या मैदानाला लागलेले आहेत. लॉक केल्या पुन्हा एकदा ऑन साईडला मिड विकेटला. बघायचं क्षेत्ररक्षक जज करतायत. यावेळेला मात्र सीमारेषेच्या आतमध्ये तो जेल जज करता आलेला आणि त्यामुळे फलंदाज बाद होतोय तो वैभव साने. तर आमदार सुभाष देसाई व्यासपीठावर तुम्ही बघू शकता. ज्येष्ठ शिवसेनेचे नेते दिवाकर रावते साहेब
राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. यांचं सुद्धा आम्ही मनपूर्वक स्वागत आणि सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी सहर्ष स्वीकार करावा. रावते साहेब आपल्याला सुद्धा पुढच्या राजकीय वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. नेते म्हणजे सुभाष देसाई साहेब यांचं सुद्धा आम्ही स्वागत आणि सत्कार करत आहोत. त्याचा त्यांनी स्वीकार करावा. प्रबोधन रावते साहेब, त्याचप्रमाणे संजयजी आपला सुद्धा खूप खूप आभार. दैनिक सामनाने टेनिस क्रिकेटला जे फॉलो थ्रो रनवे मध्ये रिदम चुकतोय या ठिकाणी गोलंदाज फ्रँकी यांचा, त्यामुळे पुन्हा एकदा जागेवर जात आहे. खासदार मानेश संजय राऊत साहेबांचा मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतोय अमूल्य वेळ दिल्याबद्दल. तसंच शिवसेनेचे ज्येष्ठ नेते दिवाकर रावते साहेब यांचे धन्यवाद. मनोहर जोशी सर वर्ष तर मेगा 11 बागबेने एक दबदबा निर्माण केला होता टेनिस विश्वामध्ये. आणि चंद्रकांत शिंदे बागबे पहिला चेंडू गुड लेंथ पर्यंत ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चेंडू ट्रॅव्हल होतोय, तो शॉर्ट बॅकवर्ड करायला लेग बाईचा इशारा येतोय PC पाटील यांच्या मार्फत. अवंतर धाव सांगू शकतो की हा भारत खेळेल. चेंडू जातोय तो मागे यष्टीच्या. सगळ्यात T20 ही जी कल्पना आहे, जेव्हा सामन्याला कलाटणी देऊन प्रबोधनचं T20चं पहिलं चषक जिंकलं होतं. ऑफ साईडला जातोय चेंडू. धावसंख्या पुढे सरकते. लेवलला विद्यार्थ्यांना घडवणं आणि विद्यार्थ्यांना व्यासपीठ देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. आणि शाळांत लेवलमध्ये उद्देश आहे त्याचा. ऑफ साईडला प्लेस केला. ही ओळख आहे संघटनेची. क्रीडाचे, कलाचे कार्यक्रम, शिक्षणाचे कार्यक्रम सातत्याने दिले जातात. आणि प्रबोधन फक्त कलाकडता नाही, शिक्षण भरपूर वेळ लागेल एवढं प्रबोधनचं यश आहे, संघटनेचं यश आहे. ऑफ साईडला प्लेस केला. शुभ हस्ते ओपनिंग सेरेमनी आपण पाहिलं. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं 26 तारखेला सायं लेट स्विंग करत असताना. चेंडू ऑफ साईडला खेळायचा प्रयत्न आणि बीट होतोय. व्यंकट चेंडूने चकवले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. बहुरा सारखा तो चेंडू फ्रँकी. चेंडू हा फार्मपोल जास्त लांब झाला नाही. शॉर्ट विकेटला चेंडू येतो डीप मध्ये. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडूने चकवलं फिल्डरला. दुसरी धाव पूर्ण होते. आणि या 2 धावांनी धावसंख्या आता पुढे सरकते. ती आता 25 या धावसंख्या खोद. ऑफ साईड बघूया. शॉर्ट थर्डमॅन आहे. बॅकवर्ड पॉईंटला एक क्षेत्ररक्षक आहे. शॉर्ट कव्हरला आहे. क्षेत्ररक्षक मिड ऑफला आहे. ऑन साईडला सगळे क्षेत्ररक्षक डीपला आहेत. एक फाईन लेग फक्त वरती आहे. पत्रकारांनी पहिल्याच दिवशी या ठिकाणी उपस्थिती दिली मीडिया स्पोर्ट्स अकॅडमीच्या माध्यमातून. मिस टाइम झेल असणार स्वतः गोलंदाज येते खाली त्या ठिकाणी. कारण की अजून एक फलंदाज लागोपाठ दुसरा बाद होतोय. संघ भावना 11 भाईंदर म्हणून खेळतोय. अजून एक फलंदाज बाद झाले. एकंदरीत तब्बल 6 खेळाडू बाद झाले. मीरा भाईंदर, अमोल वेतस्कर राजेंद्र 11 साठी खेळतात. या फ्रँकी ओ आत येतोय चेंडू. बीट झालेत फलंदाज. बीट झाले यष्टीरक्षक आणि दुसरी डाव घातक असेल. थ्रो डायरेक्ट हिट देण्याचा प्रयत्न मात्र पोहोचतायत दोन्ही फलंदाज आपापल्या क्रीज मध्ये. सेमीफायनल गेले. फ्रँकी लॉक करण्याचा प्रयत्न ऑन साईडला मात्र थोडं लवकर घेत आहेत. ही मेगा असे गोलंदाजांनी गोलंदाजी केली. फ्रँकीचा कोटा संपलाय. 2 षटके निर्धारित 13 धावा आपण पाहिला गोलंदाजीच्या माध्यमातून गडी बाद करण्याचा. मात्र या तो विक्रम क्रॉस केलेला या ठिकाणी कधीही सामन्याला कलाटणी देऊ शकतात असं ताकदवान फलंदाज आहेत. अष्टपैलू खेळाडू आहेत. चेंडू लाईन चुकतायत. बघायचंय चेंडू जातोय मागे. बीट केलाय फलंदाजाला यष्टीरक्षकाला. मात्र तडव्यांच्या फिल्डरचं कौतुक करायला पाहिजे. फार वेगाने येऊन त्या चेंडूला त्यांनी थांबवलं त्या ठिकाणी.
दिशेवर नियंत्रण नाही राहिलं, वाईटचा इशारा. तसंच लालचंद राजपूत यांनाही तुम्ही बघताय व्यासपीठावर. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न, मात्र त्या ठिकाणी स्वतः कल्पेश जेल टिपतायत आणि फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. विरुद्ध इंदोर. रिव्हर्स शॉट हा आणि अजून एक फलंदाज या ठिकाणी बाद. ये हट बाजू ये होने हवा अंगात जरा यही रसा खेळात कसा होशिवा. ये हट बाजू ये होने हवा अंगात हवा जोशिवा रंगात. आज या ठिकाणी वापरलेत पनवेलच्या कॅप्टननी. चेंडू पाहिलं की शफल होत आहे, डाव्या एसटीवर अटॅक करायचा प्रयत्न आणि तो बोल्ड झालेला आहे. डावी एसटी घेऊन जातोय या ठिकाणी चेंडू आणि शेवटच्या क्षणी इम्प्रोवाइज केले गोलंदाजीमध्ये कल्पेशने रिलीज करताना चेंडू. बाळे पुण्याचे जे आहेत सर्वोत्कृष्ट गोलंदाजीचं पारितोषिक त्यांना मिळालं होतं. बोल्ड होतोय आणि हॅट्रिक या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे. तुम्ही बघताय 3 गडी लागोपाठ बाद केलेले कल्पेश माऊलकरनी आणि नवीन विक्रम या ठिकाणी ते स्थापित करतायत. सुप्रीमो चषक, तिसऱ्या सुप्रीमो चषक क्रीडा महोत्सव 2012चं हॅट्रिकचा जो बहुमान शेळकेने हॅट्रिक साधला होता. त्याच्यानंतर 2011ला सुशांत जाधव प्रतीक स्पोर्ट्स क्लब पुणेचे, अनिल शेळके स्टार क्रिकेट क्लब यांचे, स्टार क्रिकेट क्लब मुंबईचे. हॅलो, तर मित्रांनो एक थँक्यू हरीश, गुड न्यूज. ऑफ साईडला खेळलेत बघायचे क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत, मात्र त्यांना बीट केले चेंडूने. दुसरी धाव पूर्ण करतायत फार वेळानंतर या ठिकाणी होईल. अध्यक्ष माजी नगर सेवक संजय पोतनीस, इनके द्वारा आप सभी का हार्दिक स्वागत. नए ओवर की पहली गेंद, बॉल हवा में और एक बहुत ही सुंदर कैच वहां पर, पहले ही बॉल पर विकेट. सुप्रीमो सुप्रीमो नंबर 1 सुप्रीमो सुप्रीमो. पहला विकेट 0 पर. अगली गेंद इस बार ब्लॉक होल में आती हुई लाइन लेग स्टंप के जरा सी बाहर और सीधा विकेट कीपर के पास जाती हुई होगा पीएनटी कॉलोनी से. अगली गेंद शॉर्ट और वाइड थी, बैकफुट पर जाकर उसे खूबसूरत अंदाज में खेल दिया. बॉल मैदान के बाहर चली जाएगी 4 रन के लिए. पावर प्ले है, उसका अच्छा इस्तेमाल किया है और ये चौका हुआ 5. बल्कि इस बार बेहतर बॉल थी, कटकर अंदर की तरफ. अगली बॉल इस बार अपिश खेला है, कैच होने का सवाल. वहां पर बहुत ही खूबसूरत अंदाज में उस कैच को मुकम्मल किया गया है और इसके साथ ही विकेट नंबर 2 का पतन. सुप्रीमो 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 नंबर 1. बाद उस तरह के कैच की याद ताजा करते हुए यहाँ पर इस बार शॉर्ट बॉल थी, बल्ले के मुंह को खोलते हुए खेल दिया है थर्ड मैन की तरफ. 1 रन हमेशा ही था, लेकिन थोड़ा समझ कर जो नॉन स्ट्राइक वाले छोर पर और ओवर को लेकर आ रहे हैं मती शेख. मती की गेंद बैकफुट पर गए, स्ट्रोक के लिए जगह बनाई, बहुत ही खूबसूरत अंदाज में इस फास्ट आउटफील्ड पर बॉल सरकती हुई जा रही है. अब जाकर उसे रोका गया है. तीसरा रन पूरा करते हुए दोनों बैट्समैन. बहुत ही सुंदर अंदाज में रनिंग बिटवीन द विकेट देखने को मिला है. इस बार बेहतर बॉल थी, एक बार फिर से वेंकट को बैट्समैन संदीप थोड़ा आगे बढ़ता हुआ. टॉस होने जा रहा है सदाबाहु परब, इस स्पर्धा के संयोजक उप विभाग प्रमुख, उनके शुभ हाथों से. और इस टॉस को जीता है इंदौर ने. 9 स्माइल होम 11 इंदौर ने टॉस जीता है. दोनों टीमों को इस स्पर्धा की परंपरा के अनुरूप कैप्स दिए जा रहे हैं. सुप्रीमो चषक का कैप आप देख रहे हैं. सुप्रीमो चषक का अपना थीम सॉन्ग है. स्टंप्स के करीब आकर नए ओवर की पहली गेंद इस बार बहुत ही बचा अपिश शॉट खेला था, लेकिन इस बात का ध्यान रखा था बैट्समैन ने कि लॉन्ग ऑफ का खिलाड़ी जो डीप पोजीशन. इस बार शॉर्ट और वाइड बॉल थी, बैकफुट पर जाकर उसे स्क्वायर ऑफ द विकेट खेला है. 1 रन कम से कम मिलेगा. जब शॉर्ट बॉल वाइड बॉल काम थोड़ा मुश्किल रहेगा. कैच छूटता हुआ यहाँ पर, सपना टूटता हुआ और गेंद मैदान के बाहर जाती हुई 4 रन के लिए. स्पर्धा के मेजबान और पिछले साल की विजेता टीम
इस बार शॉर्ट बॉल थी, बैकफुट पर जाकर बहुत खूबसूरत अंदाज में पॉइंट के खिलाड़ी के ऊपर से निकाला है। काफी वक्त लिया था स्ट्रोक को टाइम करने के लिए। रनिंग बिटवीन द विकेट अच्छी थी, नतीजा 2 रन। माथी की अगली गेंद, इस बार ड्राइव किया है, बहुत बड़ा गैप था वहां पर। इसके पहले लॉन्ग ऑन के खिलाड़ी आप इस बार रिवर्स स्वीप खेलने का प्रयास और इसके साथ एक और विकेट गिरता हुआ। मेरे ख्याल से थोड़ा सा कैजुअल खेल रहे हैं अब यहां पर बल्लेबाज। इस बार फ्लिक किया बैकवर्ड ऑफ स्क्वायर, 1 रन के लिए स्कोर आगे बढ़ता हुआ। क्रीज के कोने से आती हुई गेंद, इस बार जमीन के सहारे ड्राइव किया है, बिल्कुल वी में पहला रन पूरा किया और इसके साथ ही बॉल मैदान के बाहर जाती हुई 4 रन के लिए इसके साथ ही बॉल हवा में। और इस मैच को 6 विकेट से जीत लिया है यहां पर अष्टविनायक ने। गणपति बापा का आशीर्वाद उनको मिल चुका है, क्वार्टर फाइनल में एंट्री पक्की हो गई है। तो अभिनंदन। आणि अष्टविनायक पनवेल यांनी प्रथम फेरी आज या ठिकाणी जिंकलेला आहे। सामना सुरू करायचा, आघाडीची जोडी पाठवायची आहे आणि एक प्रतिनिधी या ठिकाणी पाठवावा। राजेंद्र लेबन सांताक्रूज आणि 9 स्पेल इंदोर चे 25 वर्ष टेनिस विश्वाला अशी खेळाडू आपल्याला सुप्रीमो चषक मध्ये खेळताना आपला भाईस तर रसिकाने विसरू नये। या आपण सिल्वर रेटिंग विषयी बोलूया। तिला पुणा, त्याच्यानंतर उरण, त्याच्यानंतर नाशिक, आता पनवेल आणि आता इंदोर असे हे संघ आपण बघतोय। पहिला चेंडू लेट कट केला गॅप मधून, तडम्याने गल्लीच्या मधून तडम्यांचे फिल्डर धावतात चेंडूच्या मागे। दुसरी धाव शंतनू या ठिकाणी पूर्ण करतील। थोडीशी ट्विस्ट झालाय त्यांचा पाय आणि ते कोसळलेत खाली। असे क्षण बघितले की मला लगेच सगळेच राजू सुतार डोळ्यासमोर येतो। लॉंग लेग फिल्डर आपल्याला दिसतोय। मनस्थितीमध्ये